महायुती म्हणूनच लढणार. आम्ही महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करणार. महायुतीतल्या ज्या घटक पक्षाला वेगळं लढायचं असेल तर तो त्यांचा निर्णय, आमचा नाही. दादा, साताऱ्यामध्ये ड्रग्जचं मोठं कारखाना सापडला. असं आहे की विशाल पाटील सांगतील ते लोक ऐकणार का प्रत्यक्ष झालेला विकास पाहून लोक मतदान करणार, हे आता नगरपालिकांचे निकाल लागतील 21ला, तेव्हा कळेल. महानगरपालिका निकालाचं कळेल. असं आहे की 2,42,00,000 महिलांना 1,500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मिळते. त्यातल्या 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा रुपया येतो. ती ताई विशाल पाटलांचा ऐकेल का बीजेपीचा ऐकेल? ते लाडकी बहीण एक. तुम्हाला जर वेळ असेल तर लाडकी बहीण एक अजून 10 गोष्टी ऐकवतो ना. तो शेतकरी प्रामुख्याने जिल्हा परिषद समोर आहेत, तो शेतकरी त्यांची ओट्स शहरात पण आहेत, मुलं शिकायला असतात. जो शेतकरी वर्षाला 12,000 रुपये सरकार देतं. आम्ही एका 2.5 एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यात झेपलं, परवडलं नाही म्हणून माझ्या वडील कामगार झाले. तर आम्हाला महिन्याला 1,000 रुपये मिळणं याचं महत्व माहिती आहे. बियाण्यासाठी सुद्धा, हो दादा 500 रुपये द्या घेऊ, बियाणं आणायचं आहे, खताचं पोतं आणायचं आहे, तिथे 12,000 रुपये. आणि तुम्ही म्हणाल बंद करते बंद, वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये 7.5 हॉर्स पॉवरच्या खालच्या सगळ्या पंपाची वीज माफ, ही मोठी यादी देता येईल ना. मुलींचं शिक्षण माफ माहिती देता येईल. त्यामुळे तुम्ही एका वाक्यात प्रश्न विचारला, मी एका वाक्यात उत्तर दिलं. लोक विशाल पाटीलचं ऐकतील की या सगळ्या सवलती मिळतात म्हणून मोदींचं ऐकतील आणि देवेंद्रचं ऐकतील. मुंबईमध्ये लाडक्या बहीण योजनेमुळे तुम्ही शेतकऱ्यांच्या योजना सांगितल्या, या सगळ्या ठप्प आहेत जिल्ह्यात. गेल्या 6